हुंड्याच्या नावाखाली एका विवाहितेवर अमानुष अत्याचार करत थेट पिस्तूल रोखून जीव घेण्याची धमकी दिल्याचा संतापजनक प्रकार रायगड जिल्ह्यात उघड झालाय। माफी मागून प्रकरण मिटवल्याचा आव आणणाऱ्या कोकरे कुटुंबियांनीच पुन्हा छळाची परिसीमा गाठल्याने संपूर्ण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। नेरळ परिसरातील सुवर्णा जयंत कोकरे सासरकडील नाव हिचा 4 वर्षापूर्वी रोहा तालुक्यातील वाशी धाटाव येथील जयंत कोकरे यांच्यासोबत विवाह झाला होता। सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले, मात्र पतीचे दुसऱ्या महिलेबरोबर असलेले संबंध उघड झाल्यानंतर घरात वादाचे वातावरण निर्माण झाले। तू मला आवडत नाहीस असे म्हणत पतीने वारंवार मारहाण सुरू केली, तर सासरच्या मंडळींनीही तिला साथ देण्याऐवजी धमकावून गप्प बसवले। पतीच्या जुगाराच्या व्यसनामुळे परिस्थिती आणखी चिघळली। जुगारात पैसे गमावल्यानंतर माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला। विवाहितेचे दागिने काढून घेण्यात आले। मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तिचा अपमान करण्यात आला, तसेच तिच्या चारित्र्यावरही संशय घेत मानसिक छळ करण्यात आला। या त्रासाला कंटाळून विवाहितेने नेरळ गाठत पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी सासरच्या मंडळींना बोलावून घेतल्यावर त्यांनी आता पुढे नीट वागू असे सांगत माफी मागितली, मात्र ही माफी केवळ दिखावा ठरली। घरी परतताच पोलिसांत तक्रार करतेस काय असा जाब विचारत पुन्हा तिच्यावर अत्याचार सुरू करण्यात आले। यानंतर घर बांधण्यासाठी माहेरून तब्बल 2 लाख रुपये आणण्याची सक्ती करण्यात आली। या मागणीला विरोध करताच विवाहितेवर थेट पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। इतकेच नव्हे तर पतीने तिला खोलीत कोंडून बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। अखेर जीव वाचवण्यासाठी विवाहितेने कसाबसा मोबाईल मिळवत 112 हेल्पलाईनवर संपर्क साधला। माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ धाव घेत तिची सुटका केली। त्यानंतर ती नेरळ येथे परतली आणि माहेरच्या मंडळींच्या माध्यमातून पती, सासू सासरे, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी पती जयंत सुरेश कोकरे, सासरा सुरेश कोकरे, सासू ताईबाई कोकरे, मोठा दीर नरेश कोकरे आणि जाऊ रंजना कोकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित कुटुंबीय हे भाजप या राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची चर्चा असून स्थानिक पातळीवर त्यांचे वर्चस्व असल्याने पीडितेला न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे। हुंड्यासाठी होणारा छळ अजूनही थांबलेला नसताना आता थेट बंदुकीच्या धाकावर पैसे उकळण्याचा प्रकार समोर आल्याने नेरळसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। मी सुवर्णा जयंत कोकरे, माझा विवाह जयंत सुरेश कोकरे यांच्याशी 14 एप्रिल 2022 रोजी झाला। काही दिवस माझा संसार सुरळीत चालू होता। त्यानंतर माझा नवरा दारू पिऊन येऊन मला प्रचंड मारहाण शिवीगाळ करायचा। त्यावेळेस मला असे समजले की माझ्या नवऱ्याचं लग्न अगोदरपासून एका मुलीशी प्रेम संबंध आहेत। त्याची मी विचारणा त्यांना केली असता त्यावर ते बोलले की हो, आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार होतो, मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं। माझं लग्न माझ्या घरच्यांनी तुझ्याशी जबरदस्त लावून दिले। मी तुला आता मला तुला नांदवायची नाहीये आणि तू जरी राहिली तरी मी तुला सुखाने राहू देणार नाही। हा सर्व प्रकार मी सासू सासरा दीर यांना सांगितला। त्यावरती ते बोलले की तो काहीही करेल, कसाही वागेल, त्याच्याशी तुला घेणं देणं नाही, तू आतापासून गुराढोरांची कामं करायला सुरुवात कर। तेव्हापासून नवरा, सासरा, सासू व दीर, जाऊ यांनी माझा प्रचंड छळ करण्यास सुरुवात केली। मला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, टोमणे मारणे अशा अघोरी प्रकार चालूच होते। त्यानंतर 6 महिन्यांनी आम्हाला त्यांनी राहत्या घरातून हाकलून गावी असलेल्या घरी पाठवून दिले। तिथे मी माझा संसार पुन्हा चालू केला, पण तिथेही नवरा दारू पिऊन येऊन मला मारहाण शिवीगाळ करतच होता। तेव्हा मला असे समजले की माझ्या नवऱ्याला जुगाराचा प्रचंड नाद आहे। ते रात्रभर क्लबला जाऊन जुगार खेळत असे। जुगारातून हरून आले की मला मारहाण शिवीगाळ करायचे, पैशाची मागणी करायचे। गावी माझे सासू सासरा येऊन तिथेही माझ्या संसारात लुडबुड करायचे। मला तिथे ते माझा येऊन छळ करत असे। नंतर आम्ही काही महिन्यांनी रोहात भाड्याने राहू लागलो। तिथे मला नवरा घर खर्चाला पैसे देत नसल्यामुळे मी स्वतः क्लिनिकमध्ये काम करू लागले आणि घर खर्च भागू लागले। तोही पैसा घेऊन नवरा जुगार खेळत असे। पैसे नसतील त्यावेळेस माझं स्त्रीधन हिसकावून घाण ठेवून जुगार खेळायचे। हे असे प्रकार चालूच होते। नंतर एक दिवशी त्यांनी मला रूममध्ये कोंडवून जीवघेणी मारहाण केली। हा प्रकार मी सर्व माझ्या दीराला कॉलवर सांगितला। त्यावर त्यांनी आम्हाला गुरांच्या वाड्यावर वाशी येथे बोलावून घेतले। तिथे माझी त्यांनी कोणतीही बाजू ऐकून न घेता सासू सासरा व दीर त्यांनी मला मारहाण केली, शिवीगाळ केली। रोहा पोलीस स्टेशनला मी तक्रार देऊ शकले नाही त्या बाबतीत, कारण त्यांची राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे बीजेपी
माझा दीर BJP रोहा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष असल्याने मी तिथं माझं काही चालू शकलं नाही. दुसऱ्या दिवशी मी माहेरी येऊन नेरळ पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला. तिथे त्यांनी भीतीने येऊन नेरळ पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी माझी माफी मागितली व पुन्हा असा प्रकार घडणार नाही असे बोलून त्यांनी मला पुन्हा नांदायला नेली. तिथे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा माझा मानसिक छळ चालू केला. तू आमची बदनामी केलीस, आमच्या विरोधात पोलिसात तक्रार वगैरे केली असं करून ते मला पुन्हा छळायला लागले. तुला इथं राहायचं असेल तर तुला घर बांधण्यासाठी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन यावे लागतील, नाहीतर तुला मला बंदुकीचा धाक वगैरे दाखवू लागले. तुलाही ठार मारू आणि तुझ्या भावाला आणि बापालाही सोडणार नाही असे धाक दाखवू लागले. त्याच बंदुकीचा धाक दाखवून नवऱ्याने माझ्याकडून माझ्या नावावर लोन, गाडी आणि मोबाईल या सर्व वस्तू काढून घेतल्या आहेत. त्यानंतर तुझ्या लग्नाला 4 वर्ष झाले तर अजून तुला मूलबाळ नाही, तू अंधुटेस असे टोमणेही ते देऊ लागले मला. एकदा मला त्यांनी रूममध्ये कोंडवून बेदम जीवघेणी मारहाण केली. माझ्यावरती बंदूक वगैरे रोखत होते. मग मी घाबरून 112ला कॉल केला. त्यावर रोहा पोलिसांनी येऊन मला ताब्यात घेतले. रोहा पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथं रोहा पोलिसांसमक्ष माझ्या दीराने, सासऱ्याने व नवऱ्याने माझं अर्ध स्त्रीधन काढून घेतले. त्यानंतर मी भावासोबत माहेरी आले. माहेरी आल्यानंतर 27 मार्चला मी नेरळ पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला. तरी नेरळ पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की नवरा, सासरा, सासू व दीर आणि जाऊ या 5 जणांनी माझा अत्यंत छळ केला असून तुम्ही योग्य ते तपास करून मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे.